चला मॅचला आपण सुरुवात करतोय. विजयासाठी टार्गेट या मॅच मध्ये सेट केले ते 27 धावसंख्येचं. कुशल 11 प्रतीक वाकडेनं सुरुवात अतिशय चांगली केली होती. त्याची विकेट आली आणि त्यानंतर संघाची पडझड झाली. गोलंदाजी भन्नाटे अजय कोळी असेल, मानव तरे असेल, त्यासोबतच पंकज आणि जितेश, चारही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह स्पे टाकला. आणि आपण पाहताय त्या ठिकाणी खूप चांगली बॉलिंग पहिल्या सत्रामध्ये राहिली आहे ती विहान 11 या टीमची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोळी आणि त्याच्यासमवेत प्रदीप भंडारी. मॅचला सुरुवात पहिलं षटक घेऊन प्रतीक वाकडे. पॉवर प्लेचा षटक आहे. 2 खेळाडू तटी सकाळच्या बाहेर, लॉंग ऑफ लाईक समोर आणि मिड विकेटला खेळाडू. चला मॅच सुरू करा. चला प्रतीक पहिलाच बॉल स्टेप पाहून मारण्याचा प्रयत्न होता. उंच गेला हवेमध्ये. जेलची शक्यता. 2 खेळाडूंमध्ये आहे. कम्युनिकेशनचा अभाव देणं अत्यंत आवश्यक. ज्यावेळी 2 खेळाडू झेल पकडतात परंतु इथे ते कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये. आणि आपण पाहताय यावेळी इथे कॅश होते आणि कॅश ड्रॉप होते आणि आपण पाहताय इथे जीवदान मिळत आहे. 1 धाव आली स्कोर बोर्डवर. अजय कोळीला जीवदान मिळालं. प्रदीप भंडारी भन्नाट बॉल होता. टप्पा पडला, थोडासा राईज झाला. अतिरिक्त उचली कॉन्क्रीटची खेपपट्टी आणि कॉन्क्रीटच्या खेपपट्टीवर हे चित्र सातत्यानं पाहायला मिळतं. कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर अनइवन बाउन्स खाली राहतो, कधी अतिरिक्त उसळी घेतो. हॉर्न साइडला आपण पूल करत असताना विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. हॅलो, धावसंख्या पण पाहत आहेत 2 आहेत स्कोरबोर्डवर. 2 धावा स्कोर कार्डवर. हॉर्न साइडला स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. इथे देखील आपण पाहता स्विंग यानं मिस बीट झाला. विकेट किपरकडे गेला बॉल, टॉट आला. प्रतीक वाकडेचं षटक होतं आणि ते आपण पाहताय हा आयकॉन की खेळाडू या टीमचा. सिंगल डॉट सिंगल डॉट. हॉर्न साइडला फटका रडार मध्ये आला आणि त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय कोळीच्या बॅट मधनं आलाय तडाखेबंद फटका. सौदरपाडा प्रीमियर लीग धमाकेदार सिक्सर. काय जबरदस्त फटका आपण पाहिला. सिक्सर आला. धावसंख्या स्कोर कार्डवर 8. वन्स अगेन अनदर युजिट. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा लागोपाठचा दुसरा अजय कोळीच्या बॅट मधनं आलाय. अजय ऑन फायर सिक्सर.
14 धावा एकाच ओव्हरमध्ये प्रतीक वाकडेवर केला आक्रमण. अजय कोळीनं सुरुवातीच्या 4 बॉलवर शांत ठेवलं होतं, परंतु त्यानंतर अजय कोळीच्या बॅटची फायर बोलली. सलगच्या 2 बॉलवर 2 उत्तुंग फटके, सिक्सर आले आणि आता आपण पाहताय ही मॅच खुली होत असताना 14 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. आता 18 बॉलचा काही शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी विहान 11 टीमला. अजय कोळी गोलंदाजीमध्ये देखील भन्नाट परफॉर्मन्स राहिला, फलंदाजी देखील खूप चांगली त्याची राहिली आहे. झेल ड्रॉप केला अजयचा पहिल्याच बॉलवर आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेले 2 सिक्सर सध्या टीम कुशल 11च्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. कॅचेस किती महत्वाचे असतात हे आता कुशल 11ला समजलं असेल. सेकंड ओव्हरसाठी आपण पाहतोय अतुल आलाय, अतुल चौधरी. हा फटका आपण पाहताय समोर मिडॉनला मागे चालला, डीप मध्ये लॉंग ऑनला खेळाडू एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट प्रदीप भंडारीच्या माध्यमातून आपण पाहताय. त्याला माहिती आहे समोर अजय कोळी आक्रमकतेने बॅटिंग करतोय. संयम दाखवलाय प्रदीप भंडारीने, त्याला स्ट्राईक रोटेट केली आहे. टेक्निक महत्वाची असते. क्रिकेट जितकं तुम्ही पण पाहताय मनगटाच्या साहाय्याने खेळलं जातं, क्रिकेट जितकं ताकदीने खेळलं जातं त्याच्यापेक्षा जास्त क्रिकेट हे डोक्याने खेळलं जातं. क्रिकेटमध्ये तुम्हाला अतिशय दक्ष राहावं लागतं. ज्यावेळी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये असतात, मॅचचं इक्वेशन त्यांच्या डोक्यामध्ये असणं आवश्यक असतं. कोणत्या गोलंदाजावर हमला करायचा आहे, कोणत्या गोलंदाजासोबत संयम दाखवायचा आहे, या सर्व चालीरीती क्रिकेटमध्ये होणं आवश्यक असतं. स्टेप आउट करून मारला फटका लॉंग ऑफ डीपमध्ये क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफील्ड झाली. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अजय कोळीच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड धावा 17 पाहायला मिळतात. 6 संघ आज आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण शिवनगर चौदरपाडा गावामध्ये. संपूर्ण गाव आपण पाहताय मैदानावर. लहान मुलांपासनं थोर मोठ्यांपर्यंत आज लेजेंड देखील चौदरपाड्याचे मैदानावर आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून ते एन्जॉय करणार आहेत हा सुपर संडे. 40+ हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्या खेळाडूने आपण पाहताय अनेक वर्ष चौदरपाड्याचं क्रिकेट जिवंत ठेवलं होतं, वयानुसार ते सध्या क्रिकेटपासून दूर आहेत, त्यांच्यासाठी देखील आज क्रिकेटची मेजवानी आणि क्रिकेटच्या मेजवानीसोबतच स्नेहभोजन देखील आज गावकऱ्यांसाठी ग्रामस्थांसाठी आयोजित केले गेले. स्लॉक स्वीप करायचा होता अराउंड लेग. त्रिफल आचित पहिला धक्का प्रदीप भंडारीला माघारी परतावं लागतंय. विकेट डाऊन. नऊ धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत अजून आपण विचार केला तर या इनिंग मध्ये 14. 9 रन रिक्वायर्ड्स इन रिमेनिंग 14 बॉल्स. 14 बॉल मध्ये 9. समीकरण इक्वेशन सोपं वाटतंय हा 11 साठी, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट कोणताही स्कोर 18 धावांची आवश्यकता आपण पाहताय. 9 धावांची 9 धावांची आवश्यकता. 18 धावा स्कोर बोर्डवर आहेत. मी उल्लेख करत होतो की क्रिकेटमध्ये कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. 14 बॉल 9 ची आवश्यकता आहे. इथून देखील सामना फिरवला जाऊ शकतो. विकेट्स घेणं, डॉट बॉल्स येणं, या गोष्टी भरपूर महत्वाच्या ठरतील. प्रयत्न करावा लागेल. अतुल चौधरी पुढचा बॉल हलक्याने टर्न केलाय, गॅप मध्ये काढला, बॉल मागे चाललाय, क्षेत्ररक्षक पाठला करतात. 2 धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. दोन फलक पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा आपण पाहत आहे 20 रन्स ऑन अ बोर्ड. अजूनही 7 धावांची इथं आवश्यकता. पंकजला पंकजनं पहिला बॉल संयम दाखवलाय. सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे. इथनं आता आपण पाहताय सिंगल डबलने देखील या धावा आपण चेस करू शकतो. हलक्या त्यांना फ्लिक करायचा होता. पण पाहताय डाव्या एसटीच्या बाहेरची लाईन होती. पंच दर्शवतात हा वाईट बॉल आहे. 21 धावा स्कोर कार्डवर. 6 धावांची इथनं पुढे आवश्यकता.
खूप चांगला खेळ सध्या आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये टीम विहान 11 न दाखवलाय. गोलंदाजीमध्ये भन्नाट कामगिरी राहिली या संघाची आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना अगदी सहजरित्या हे टार्गेट चेस करण्याच्या दिशेनं यशस्वी मार्गक्रमण सध्या या संघाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गती कमी केली होती ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवलंय पंकजनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. संख्या झाली आहे 25 आपण पाहता आणि 2 धावांची इथनं फक्त आवश्यकता. औपचारिकता या मॅच मध्ये चला बॉल द्या. 2 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक आपण पाहता 30 षटक अजूनही 2 ओव्हरचा आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोविंद चौधरी आपण पाहताय. 12 बॉल 2 ची आवश्यकता. 2 ओव्हर मध्ये सामना फिनिश केला. अभिनंदन टीम विहान 11 कारण वेळ वाचणं आवश्यक आहे आयोजकांचा आणि तो वेळ तुम्ही वाचवलाय. नेक्स्ट मॅच इमिडिएटली मैदानाच्या आतमध्ये उतरायचं विराज 11 क्षेत्ररक्षणासाठी आणि पहा आपल्याला 13 सामने कव्हर करायचे त्यामुळे तुम्ही स्वतःच्या गावाची लीग आहे सहकार्य करा. वेळेच्या बाबतीत लसित मलिंगा स्टाईल राऊंड ऑफ ॲक्शन गोविंद चौधरी यांची आपण पाहिली. 1 रन आणि आता 1 धावेची फक्त आवश्यकता. निराशा प्रतीक वाकडे पहिला सामना गमावा लागला. कुठेतरी थोडीशी आपण पाहता प्लॅनिंग मध्ये आणि जो गेम प्लॅन होता त्याच्यामध्ये थोडीशी चुकी झाली असावी. नेक्स्ट मॅच मध्ये नक्की चांगली कामगिरी राहील ही अपेक्षा आपण करूया टीम कुशल 11 ची. चांगला बॉल राऊंड ऑफ ॲक्शन मी बघाशी उल्लेख केला लसित मलिंगा वाईट बॉल आणि इथे सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय तो टीम
व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. किरणजी चौधरी साहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. तर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत तिसऱ्या मॅचचा. अन्सित 11 आणि नक्षत्र 11 या दोन टीममध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय किरणजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय तिसऱ्या लढतीचा. आदरणीय सन्माननीय किरणजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. या ठिकाणी टॉस केला गेला. टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम अन्सित 11 या टीमने आणि डिसिजन फिल्डिंग करण्याचा. यस, तर अन्सित 11 टॉस विन आणि टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय अन्सित 11 टीमच्या कॅप्टनने घेतला गेला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम मयूर 11 या टीमला विनंती असेल आपण कोणताही विलंब न करता क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. वेळेचं बंधन आहे. तर या ठिकाणी कृष्णाजी रणवी यांच्या माध्यमातून लागोपाठचे जर 3 षटकार योगेश कोहलीने मारले तर कॅश प्राइज 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कृष्णा रणवी यांच्या माध्यमातून 40 प्लसचे उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावण्यात आलं. योगेश कोहली एक विस्फोटक फलंदाज आहे आणि विनोदजी जाधव यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक 3 षटकार मारले तर. चला मॅच ऑन करायचा पंचांना विनंती आहे. खेळाडूंना या ठिकाणी सूचना करायच्या जास्त वेळ या ठिकाणी घेत आहेत. बॉलिंग मार्कवरती P1चं षटक दुर्वेश कोहली. समोर स्ट्रायकरवरती फलंदाज योगेश कोहली. कोहली वर्सेस कोहली असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट. पहिला बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मोठी विकेट पहिल्याच बॉल वरती येते. योगेश कोहलीचा खेळ समाप्त. धक्का क्रमांक 1 लागत असताना विराज 11 या टीमला बॅट्समन आउट. तिसऱ्या क्रमांकावरती येतो बॅटिंगसाठी स्वप्नील येतो. या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती मोठी सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज दुर्वेश कोहलीनं.
ज्या फलंदाजाची विकेट हवी होती पहिल्याच बॉलवरती त्याला मैदान सोडावं लागतं. योगेश कोहली एक विस्फोटक फलंदाज आहे चौदरपाडा टीमचा. तिसऱ्या क्रमांकावरती स्वप्नील स्ट्रायकरवरती. नेक्स्ट बॉल. हा बॉल या ठिकाणी फटका फसलाय. सेकंड विकेटची चान्स. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये सहज सोपा झेल या ठिकाणी हातातून निसटला गेला आणि जीवनदान या ठिकाणी स्वप्नीलला. या ठिकाणी झेल पकडला असतं तर विकेट आली असती. मात्र क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाहीये. तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती लो स्कोरचा सामना आहे. मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ या ठिकाणी मयूर 11 सहज आधी सामना सोडणार नाहीये. या ठिकाणी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मात्र फटका या ठिकाणी फसला गेला. डॉट बॉल. हरीश भंडारी स्ट्रायकरवरती सॉफ्ट याने ड्राईव्ह केला. गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. शेवटच्या मुमेंटला या ठिकाणी काय घडतंय थोडंसं मिसफिल्ड आणि त्या ठिकाणी 3 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या गेल्या. 3च्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 4 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. चौदरपाडा प्रीमियर लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर असं आयोजन चौदरपाडा गावाच्या माध्यमातून सर्व खेळाडू एकत्र येऊन या ठिकाणी चौदरपाडा प्रीमियर लीग खेळतायत. एक दिवस गावाच्या नावासाठी, एक दिवस गावाच्या एकात्मतेसाठी. फुल केलाय शॉटम फुल आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स 4. तर जितेश भंडारे यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा ऊर्ध्व विकेटने. हा बॉल या ठिकाणी प्रचंड गती आहे. गोलंदाज आपण पाहतोय दुर्वेशकडे. दुर्वेश कोळी. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रिन्स मूवी या वाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केली जाते स्पर्धा. घर बसले जे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती येतोय राहुल. चला गेम ऑन. जास्त विलंब करू नका विनंती असेल. स्ट्रायकरवरती फलंदाज हरीश भंडारी. तर आदरणीय सन्माननीय बुधाजी सोरे साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन. समाजसेवक आहेत चौदरपाडा गावचे. त्यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं चौदरपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला गेम ऑन करायचे. या ठिकाणी जास्त विलंब करू नका. टीम मयूर 11 या टीमला विनंती असेल. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय हरीश भंडारी. हा बॉल या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं होतं. लगी तो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं या फटक्याला.
डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे सेकंड ओव्हरची राहुलने. या ठिकाणी चांगली सुरुवात राहुलच्या माध्यमातून केली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने राहुल. या ठिकाणी लोबा फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अलोन दी कार्पेट क्षेत्ररक्षक मिड विकेटवरून वेगाने येतोय, मात्र एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. एकच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 9 ऑन बोर्ड इन स्कोर कार्ड. 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. साईड अँगलने देखील आपल्याला कॅमेरा पाहायला मिळतोय आणि स्पीचच्या समोर देखील एक कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा बॉल या ठिकाणी आपण पाहतो. फटका अतिशय दमदार. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौदरपडा ब्रँड चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. या फटक्यांची नितांत गरज होती टीम विराज 11 या टीमला आणि तो फटका आला. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या 13 या आकड्यावरती पुढे सरकली आहे. आता मात्र चौकार आल्यानंतर लगेचच चित्रक्षणामध्ये बदल. टीम विराज 11 टीम मयूर 11 या टीमच्या माध्यमातून स्ट्रायकेनवरती फलंदाज स्वप्नील. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय प्रहार करण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत सिंगल धाव एकवटली गेली. सिंगलच्या माध्यमातून टोटल स्कोरबोर्ड व पुढे सरकेल टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. स्वप्नील आणि हरेश भंडारी या ठिकाणी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचमध्ये. या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा फटका फसला गेला. येतो हा डॉट बॉल. कोणती धाव या बॉलवरती येत नाहीये, अर्थातच निर्धाव बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थगित. 14 या आकड्यावरती थांबलेली ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल या ठिकाणी कंप्लीट झालेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. हा बॉल या ठिकाणी फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अतिशय सुंदर जेल टिपला गेला आणि सेलिब्रेशन या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते सागर भंडारी. चला या ठिकाणी फिल्डिंग सजून घ्या लगेचच. जस्ट या ठिकाणी विलंब करू नका. टीम मयूर 11 या टीमला विनंती असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक असतील 12 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकेनवरती फलंदाज स्वप्नील. हा बॉल या ठिकाणी फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडत असताना एक सिंगल तोपर्यंत एकवटली गेली. स्वप्नील आणि फलंदाज नशीबच्या माध्यमातून एकच्या मदतीने टीमची टोटल 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती. पुढची मॅच हंसित 11 आणि नक्षत्र 11
एकमेकांना विरोधात हे दोन्ही संघ या मैदानाच्या आतमध्ये फाईट बॅक करताना पाहायला मिळतील. टॉस जिंकला हंसित 11 या टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हंसित 11 टीमच्या कॅप्टनने घेतला गेला. स्ट्रायकरवरती नशीब येतोय. नशीबला या ठिकाणी चांगले बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती कुणाल. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल धाव एकवटली गेली. सिंगलच्या माध्यमातून सिंगल डबलने या ठिकाणी स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. 16 धावा धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती या ठिकाणी बॅटिंग करत असताना विराज 11 या टीमची धावसंख्या. हा फटका खूप सुंदर आहे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. स्वप्नील आणि फलंदाज नशीबच्या माध्यमातून 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी 13 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका. आम्ही पहिल्या मॅचपासून तुम्हाला सूचना या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा फटका या ठिकाणी फसला गेला. सरळ यष्ट्यांच्या वरून बॉल ट्रॅव्हल होत असताना वेगाने बीट करतोय गोलंदाज स्वप्नीलजी सोरे यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. 2 षटकार मारले तर मात्र फलंदाज बाद झालेत. फलंदाज ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न वारंवार फलंदाज करतात मात्र बॅटला या ठिकाणी बॉल कनेक्ट होत नाहीये. तोपर्यंत सिंगल धाव एकवटली गेली आहे आणि अशा पद्धतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती विराज 11 19 धावा. आता गरज आहे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज तीच आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय विराज 11 या टीमचे पुरस्कर्ते लवेशजी चौधरी, त्याचबरोबर मयूर 11 या टीमचे पुरस्कर्ते बाळूजी पवार, त्याचबरोबर कुशल 11 या टीमचे पुरस्कर्ते संदीपजी तरे, त्याचबरोबर हंसित 11 या टीमचे पुरस्कर्ते विनोदजी जाधव, त्याचबरोबर विहान 11 या टीमचे पुरस्कर्ते संदीपजी चौधरी आणि त्याचबरोबर नक्षत्र 11 या टीमचे पुरस्कर्ते ओनर नागेशजी भंडारी आणि दीपकजी पाटील यांचं पुन्हा एकदा चौदारपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत. ओनर आहेत सर्व संघ मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व टीमच्या 2 षटकार फलंदाज विकेशने मारले तर बुधाजी सोरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. विकेश आणि नशीब जर लागोपाठचे 2 षटकार मारले तर आदरणीय बुधाजी सोरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. दानशूर व्यक्तिमत्व आहेत
आदरणीय बुधाजी सोरे साहेब मुख्य व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण चौदरपाडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. बॉलिंग मार्क वरती रोशन, अतिशय दमदार फटका बॅटच्या रेंज मध्ये पाठवलाय, लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे, बिग 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 एज षटकार. थँक्यू. दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज विकेटच्या बाटमधनं आलाय. धावसंख्या धावफलकावरती 25 6 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. 4 बॉल शिल्लक. अजून एक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, अतिशय दमदार झेल. फलंदाज विकेटचा होतोय समाप्त खेळ. थँक्यू. अजूनही सामना दोन्ही संघांसाठी बॅलन्स आहे. 50-50 चान्स दोन्ही टीमसाठी असेल. रहस्य निर्माण झाला या मॅच मध्ये. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायच्या जिंकण्यासाठी 6 धावा. या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी असेल. आदरणीय सुभाषजी चौधरी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चौदरपाडा प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दादांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. 3 बॉल 6 ची गरज आहे. स्ट्राईक वरती न्यू बॅट्समन इन टू द ग्राउंड अजय. अजय तांडेल येतो बॅटिंग साठी. 3 बॉल 6. अलोन दी कार्पेट हा बॉल आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडीशी मिसफील्ड. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 2 बॉल 4 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. टीम विराज 11 या टीमला कोणता संघ हा सामना जिंकेल थोड्याच वेळात या ठिकाणी मॅचचा रिझल्ट काय असेल ते समजणार आहे. दोन्ही संघ शेवटपर्यंत हार मानायला तयार नाही. एकटीच लक्ष होतं, असं वाटलं होतं की 2 ते 3 ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल, मात्र तसं होत नाहीये. मयूर 11 या टीमने देखील दाखवून दिली आहे आमच्याकडे बॉलिंग लाईन खूप खोलवरती आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल टिपला गेलाय डीप मध्ये. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना विराज 11 या टीमला. थँक्यू डीजे. विकेट पडल्यात आतापर्यंत 4 विकेट गेल्यात. पाच विकेट पडल्यात. 7व्या क्रमांकावरती येतो बॅटिंग करण्यासाठी मित येतोय. आता मित वरती पूर्णपणे संघाची जबाबदारी असेल. जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती उचलून घ्यावी लागेल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल 4. स्ट्रायकर वरती मित. या ठिकाणी अतिशय सुंदर बॉल डॉट बॉल येतो आणि अशा पद्धतीने मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम मयूर 11 या टीमने. वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक विराज 11.
कुणाल ठरलेत. तर बुधाजी सोरे साहेबांच्या माध्यमातून आपण केक पेस्ट्री देतोय आणि किरणजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिरिंडा या ठिकाणी पाहायला मिळते. मिरिंडा देखील या खेळाडूला या ठिकाणी देण्यात येते आणि उन्हाचं सत्र आहे त्यामुळे या ठिकाणी मिरिंडा खूप फायदेशीर ठरेल संपूर्ण सर्व मॅन ऑफ द मॅचचे खेळाडू यांना. तर आपण लगेचच जाऊयात